जेजुरीला गेल्या माणूस पिवळं नाही पडेल तर काय होईल. तर गावावरून फिरासाठी दोन मित्र आले होते आणि त्याच्याच संग मला पण त्याने फिरायला नेलं. पहिले तर हॉटेलात जाऊन चाय पाणी केलं, नंतर सरकार रिक्षा पकडून आळंदीत गेलो आणि तिथून डायरेक्ट हडपसरची बस पकडली. लय दिवाने पाहिले पण असे दिवाने कधीच नाही पाहिले. आई घरी फ्री फायर खेळू देत नाही म्हणून बसमध्ये फ्री फायर खेळून राहिला. हडपसरला उतरल्याबरोबर उसाचा एक एक ग्लास मारला. त्यानंतर डायरेक्ट जेजुरीला जाणारी बस पकडली. त्यानंतर जेजुरीला तर पोहोचलो पण भूक मरणाची लागली होती म्हणून पहिले गडाच्या पायथ्याशी जेवण करून घेतलं. मग भेटलो रप्पा रप गड चढाले. चढत तो होता पण मेन दरवाजा काही याचं नावच नव्हतं घेत. मग पोहोचलो मुख्य दारवर काही फोटो वगैरे काढून गेलो गडावर. वर आल्याबरोबर समजलं की सोन्याची जेजुरी काऊन म्हणते. मग थोडंफार लाईन मध्ये लागून गेलो मंदिराच्या अंदर. पाया वगैरे लागून घेतले. मग आलो आपण बाहेर. यालेले गैरा झोप लागले रे बा, झोपू दे. मग जर असं गडावर फिरलो, फोटो वगैरे काढले. नंतर गडाच्या खाली उतरलो. इथं आल्यावर काही ना काही तर घ्यास लागेल ना म्हणून हे घेतलं आपण. मग जेजुरीच्या बस स्टॉपवर आलो. बस स्टॉपवर एका दुकानात गेलो आणि या पोट्ट्याने पहिले कपडे घेतले. यानंतर काय झालं हे माहित करून घेण्यासाठी या विदर्भ पोट्ट्याला फॉलो करून घ्या. तर मग भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्ट मध्ये.